भाजपला मंत्र्याने फक्त हिंदीमध्ये हिंदी येत नाही मला, त्यामुळे हिंदी काही मी काही बोलणार नाही आणि हिंदीत बाईट देणार नाही, मराठी फक्त. नाही, माझा जन्म जे आहे ना, मी आदिवासी समाजाचा माणूस आहे. माझी माय अनपढ होती, अज्ञानी होती. त्या बिचारीनं माझ्यावर मराठीचे जे संस्कार दिलेले आहे तेच भाषा मला. तर याआधी नितेश राणेंनीही हिंदी सक्तीविषयी आपल्या मनातली भीती बोलून दाखवली आहे. हिंदीची सक्ती केली तर मी तो मरीन उद्या, इसे आपुनगा तोपुनगा हो जाएगा इधर. राज्य सरकारनं पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेची सक्ती केली आहे. त्याविरोधात ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमुठ आवळत हिंदी सक्ती विरोधात एल्गार पुकारलाय. मात्र राज्यात हिंदी सक्ती नसून मराठी सक्ती असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे. भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे. ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. खरं तर अशोक उईकेंनी आपण आदिवासी समाजातून येत असल्यानं आपल्याला हिंदी येत नाही असं म्हटलंय. मात्र भाजपच्या मंत्र्यांना खरंच हिंदी येत नाही की मराठी मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं म्हणून घेतलेला धसका, याची चर्चा रंगली आहे. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.